सगळ्यांना माहिती आहे बाप आणि मुलाचं नातं कसं असतं. आणि ते त्याचं म्हणणं असतं की 4 चौघात तरी टिकल्या म्हणू नका मला, म्हणजे गपचूप तरी म्हणा, पण 4 चौघात तरी टिकल्या आहे का नाव आहे का, बायका टिकल्या लावतात तसं वाटतं ते. सो ते फार त्याची कंप्लेंट असते त्याच्या बाबतीत. आणि त्यांनी तुम्ही जर एक लाईन ऐकली असेल की तो असं म्हणतो फार इमोशनली की स्वतःचा बाप त्याच्या पोराला कधी सुधारगृहात टाकतो का, तर ह्या बापानेच त्या पोराला सुधारगृहात टाकलेलं आहे. आणि त्याची मेंटॅलिटी काय झाली असेल, त्या बापाबद्दल तो काय विचार करत असेल. आणि माझ्यासाठी पण चॅलेंजिंग होतं, कारण इतकं सिरियसली कॉमेडी मी कधीच केलेली नाहीये. म्हणजे काय म्हणूया, काहीतरी ह्युमर असतो, काहीतरी पंच असतो, काहीतरी लाईन्स असतात, सॉलिड लाईन्स असतात. तर ह्याच्यात आमचा जो ह्युमर आहे शशांक सर आणि माझा, तो फार असा टॉम अँड जेरीचा ह्युमर आहे. म्हणजे मी त्यांना काहीतरी बोलतोय, ते मला काहीतरी बोलतात, मग परत मी त्यांना काहीतरी बोलतो, असं चाललेलं आहे आमचं. आणि अशा प्रकारच्या लुकमध्ये मला, म्हणजे मी केस काढलेले लोकांनी कधीच बघितलं, मी पण बघितलं नाही 10 वर्ष होता. हे असा लुक बघितल्यानंतर किंवा सरांनी मला जेव्हा सांगितलं तेव्हा माझी बायको सोबत होती आणि बायकोने पण नरेशन घेतलं. तर आमचं केळवण आणि नरेशन असं एकत्र झालंय श्री गणेशाचं. आणि ते झाल्यानंतर सरांनी लुक बिक मला दाखवला की केस हे कमी करायचे किंवा टक्कलच करायचे. तर बायकोचा माझ्याकडे असा लुक केला की टक्कल म्हणजे आपलं लग्न 4 महिन्यांनी आहे, मग तुझे केस वाढतील का. तिचा एक वेगळं कंप्लेंट तिच्या मनात चालली होती. तर मी म्हटलं की ठीक आहे, आपण लग्न 6 महिने पुढे घेऊ, पण हा सिनेमा मी करतो. तर म्हणजे या सिनेमामुळे माझं लग्न पण पोस्टपोन झालं. पण या सिनेमाने ऍज अ ऍक्टर म्हणून जे मला शिकवलेलं आहे ते खूपच वेगळं आहे काहीतरी. आणि काहीतरी वेगळाच प्रथमेश परब आय होप जसा आम्ही इमॅजिन केला आहे तसा लोक पण रिसीव्ह करतील आणि लोकांना पण असं वाटेल. कारण ट्रेलर नंतर इतके छान रिस्पॉन्स आम्हाला येत आहेत. कारण जसं सर म्हणाले की मिलिंद सर आणि माझी जी हिस्ट्री आहे, टकाटक 2 एक नंबर असं ऍडल्ट कॉमेडी आम्ही केलेला आहे. सो आमचा सिनेमा आणि त्याच्यात असा काहीतरी मेसेज आहे, वेगळा लुक आहे. म्हणजे मी केस काढलेले आहेत आणि सरांनी दाढी काढलेली आहे. सो दोघांचा पण वेगळा लुक, त्यात सुंदर मेसेज, त्यात गाणी अशी कमर्शियल. आणि त्याच्यात पण एक जबाबदारी होती की तुमचा आधीचा रोल कुठेही दिसला नाही पाहिजे. म्हणजे दगडू लोक विसरले पाहिजे, टकाटक मधला गण्या लोक विसरले पाहिजेत. आणि हा नवीन टिकल्या, म्हणजे मला जरी ते कॅरेक्टर म्हणून नाव आवडत नसलं टिकल्या, तरी लोकांना टिकल्या हे आपला वाटला पाहिजे. आणि त्याच्याकडेच आमचा भर आहे. आणि आय होप की लोकांना तो तेवढा आवडेल आणि दगडू सारखं गण्यासारखंच प्रेम लोक करतील.